पुण्यानंतर आता मुंबईत हिट अँड रनची घटना घडली आहे। पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणानं संपूर्ण देश हादरलेला होता। अशातच देशाच्या आर्थिक राजधानीत घडलेल्या अपघातानंतर पुन्हा एकदा खळबळ माजली आहे। दोन पोरं टाकून गेली, आमचं कमावणारं कोण नाही। मुंबईत हिट अँड रन, भरधाव कारनं दुचाकीला उडवलं। फरफटत नेल्यानं महिलेचा मृत्यू। पुण्यानंतर आता मुंबईतही हिट अँड रन, भरधाव BMW कारने वरळी दुचाकीला उडवलं। रस्त्याच्या कडेने जात असलेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली, तेव्हा दुचाकीवरचं नाखवा दाम्पत्य बोनेटवर आदळलं। ब्रेक मारल्यावर हे दाम्पत्य खाली पडलं। प्रदीप नाखवा कारच्या कडेला पडले, मात्र कार खाली सापडलेल्या आपल्या पत्नीला बाहेर खेचणार तोच मिहीर शहाने गाडी पळवली। BMW कारसोबत महिलेला फरफटत नेलं। गंभीर जखमी झालेल्या महिलेला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता। डॉक्टरांनी कावेरी नाखवा यांना मृत घोषित केलं। अहो, सकाळी आमची गाडी येत होती तिकडनं, मी आणि माझी मिसेस बसलेलो 30 ते 35च्या स्पीडला एका कोपऱ्याने आम्ही चालत होतो। अचानक पाठीमागनं आला आणि धडकला आमच्या गाडीला धडकल्यावर आम्हाला समजलंच नाही काय झालं। आम्ही त्या बोनेटवर पडल्यावर मी त्याला हात मारला, थांब थांब थांब। त्यांनी पटकन ब्रेक मारल्यावर आम्ही दोघंजण खाली पडलो। तर मी डाव्या हाताला पडलो आणि तिला खेचणार तेवढ्यात त्यांनी ती गाडी तिच्या अंगावर चढवली आणि तिची फरफडत नेली। तिने CG हाऊस ते तुम्ही सी लिंक बघा किती लांब आहे। काय त्या बाईची अवस्था झाली सांगा। दोन पोरं टाकून गेली, आमचं कमावणारं कोण नाही। वरळीच्या हिट अँड रन मध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। नाखवा दाम्पत्याला उडवणारी BMW कार शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहाची आहे, तर ही गाडी त्याचा मुलगा मिहीर शहा चालवत होता। पोलिसांनी राजेश शहाला ताब्यात घेतलंय, तर त्याचा मुलगा मिहीर शहा फरार आहे। अपघातावेळी मिहीर शहा आणि त्याचा ड्रायव्हर राजरूपी राजेंद्र सिंग बिडावत या गाडीत होता। पोलिसांनी मिहीर शहा आणि त्याच्या ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केलाय। भारतीय न्याय संहिता कलम 105, 281, 125 ब, 238, 324 4 सह मोटर वाहन कायदा 184, 134 अ, 134 ब, 187 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। वरळीतल्या हिट अँड रन प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत। आरोपी मिहीर शहा हा 24 वर्षांचा आहे। मिहीर शहा हा रात्री जुहू मधल्या एका बारमध्ये मद्यप्राशन करत होता। मित्रांसोबत जुहूतल्या हॉटेलमध्ये त्याने दारू पार्टी केली होती। त्याचं बिल 18,730 रुपये झालं होतं। बिलाचे पैसे व्हिसा कार्ड वापरून ऑनलाईन भरण्यात आले होते। हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर फक्त 24 वर्षांचा आहे। जुहू मधल्या बारमध्ये त्यानं मद्यप्राशन केलं। त्याचं बिल 18,730 रुपये आलं। मद्यप्राशन केल्यानंतर मिहीर शहा गोरेगावला घरी गेल्यानंतर ड्रायव्हरला पुन्हा लॉंग ड्राईव्हला जाऊ असं सांगितलं। त्यानंतर मिहीर मुंबईत आला आणि पुन्हा गोरेगावला जात होता। गोरेगावला जाताना मिहीर शहा हा स्वतः BMW गाडी चालवत होता। वरळीच्या नेहरू तारांगणच्या बस स्टॉपच्या विरुद्ध दिशेला हा अपघात झाला। अपघातावेळी BMW कारमध्ये मिहीर शहा आणि त्याचा ड्रायव्हर दोघेही होते। अपघातामध्ये महिलेचा मृत्यू तर मृत महिलेचा पती जखमी झाला। महिलेला चिरडल्यानंतर मिहीर शहाने घटनास्थळावरून पळ काढला। घटना घडली तेव्हा मिहीर शहाने मद्यप्राशन केल्याचा आरोप केला जातोय। मिहीर शहाने मोबाईल बंद करून ठेवला असून सध्या तो फरार आहे। पोलिसांनी मिहीर शहानं ज्या BMW गाडीने कावेरी नाखवाला उडवलं त्याची पाहणी केली आहे, मात्र मिहीर शहा अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही। मुंबई पोलीस हिट अँड रन मधल्या या मिहीर शहाच्या मुसक्या कधी आवरणार असा प्रश्न मृत महिलेच्या पतीनं विचारलाय। मनोज कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।